निमित्त आहे हलगर्जी, मुजोरी, बेजबाबदारी आणि जे लोकांचे काम आहेत जे थांबलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही 4 विषय घेतले आहेत. चार विषय आहेत एकूण. तर 4 विषयामध्ये असं आहे की अन्याय, भ्रष्टाचार, शोषण, बेशिस्त, बेजबाबदार जो प्रशासन आहे, म्हणजे जे जनतेचे कामं थांबलेले आहेत त्याच्यापैकी एक मुद्दा पहिला विषय आहे मौजा जवरी येथील. आणि ही जी टीम आहे मौजा जवरीची आहेत. ह्या मौजा जवरीमध्ये हे झालं आहे की जे एका गरीब शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या शेतीच्या समोर, शेतजमिनीच्या समोर अनंतरामजी पाथोडे. अनंतरामजी पाथोडे हे जे गरीब शेतकरी आहेत त्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या समोर शासकीय जागेवर अनधिकृतपणे अतिक्रमण करून एक बांधकाम केलेलं आहे. आणि बांधकाम म्हणजे शिवमंदिराची त्या ठिकाणी आवश्यकताच नाही आहे. शिवमंदिर आहेत बाजूलाच, अगदी बाजूलाच दुसरा शिवमंदिर आहे, परंतु तो BJPचा आहे, हा काँग्रेसचा आम्ही निर्माण करत आहोत हे त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे देवालासुद्धा त्यांनी पक्षात वाटून टाकलं. आणि पक्षात वाटून यांनी जेव्हा विरोध केला की माझ्या शेतीच्या समोर आहे, उद्या 4 हिस्से झाले तर माझी शेतजमीन जी आहे मला जाण्यासाठी रस्ता राहणार नाही. वारंवार त्यांनी तक्रार केलं, फॉलोअप घेतला, परंतु ग्रामपंचायतनी अनधिकृतपणे त्यांना नाहरकत प्रमाणपत्र दिलं. त्याच्यानंतर अजून ऑब्जेक्शन घेतला. मग याची तक्रार तहसीलदार यांना करण्यात आली. तहसीलदार मोनिका कांबळे यांनी त्या आपल्या कामामध्ये बेजबाबदारी केली. इवन फार फॉलोअप घेतल्याच्या नंतर वारंवार त्रास दिला. वारंवार त्यांनी जो अहवालसुद्धा तयार केला होता, अहवालसुद्धा खोटा बनवला होता की ही शासकीय जमीन नाही आहे आणि ही जी जमीन आहे ही ग्रामपंचायतला देण्यात आलेली आहे. ज्यावेळेस आम्ही त्याचे डॉक्युमेंट्स काढले त्यांच्याच अधीनस्थ असलेल्या पटवारी ऑफिसमधून, मंडळ अधिकारी ऑफिसमधून, तर ते दिसलं की शासकीय जमीन आहे आणि ग्रामपंचायतीच्या फक्त देखरेखी खाली आहे. त्यांच्या जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत ते हस्तांतरणसुद्धा केलेली नाही आहे. तर त्यांच्या तो अहवालसुद्धा आम्हाला देत नव्हते आणि अहवाल देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली. मग अहवाल देण्यासाठी आमचे अनंतरामजी पाटोडे यांचे मुलगा शालिक पातोडे हे गेले. तर त्यांनी म्हटलं की तुम्ही एक काम करा, अर्ज लावा. ठीक आहे, जेव्हा अर्जदार तो आहे, तक्रारकर्ता तो आहे, तर त्याला अहवाल मिळण्यासाठी काही अर्ज लावण्याची गरज नाही. पण तिथे खाजगी व्यक्ती ठेवलेले आहेत. तहसीलदार आमगाव याच्यामध्ये भोंगड कारोबार असा आहे की त्यांनी काही खाजगी लोक ठेवलेले आहेत. तिकीट लावा, तिकीट माझ्याकडून घ्या, मी अर्ज लिहून देतो. मग नकल अर्ज तेव्हा लागतो जेव्हा काही एखादा कोर्ट प्रकरण आहे, कोर्टाची नकल काढायची आहे किंवा एखाद्या प्रकरणाची नकल काढायची आहे, तर त्याला कोर्ट तिकीट लागेल. परंतु यांना सांगण्यात आलं, यांच्याकडून पैसे घेतले एका व्यक्तीने. आणि मग मी ऑब्जेक्शन घेतला, मी फोन लावला, तर त्याच्यामुळे नायब तहसीलदारांनी तक्रार केली. तर मग हे गेले तर म्हणे आता तो अर्ज माझ्याकडे द्या. अर्ज परत घेतला, पैसे परत केले त्यांनी. म्हणजे ज्या ठिकाणी पैसे लागत नव्हते त्या ठिकाणी ते पैसे घेतात, असं माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे. त्यानंतर आम्ही त्यांचा फॉलोअप घेतला की तुम्ही हे अनधिकृत जेव्हा बांधकाम आहे याचा विरोध केला, तक्रार केली. इवन त्या ठिकाणी 1-2दा मारापिटीसुद्धा झाली. काही गावकऱ्यांनी ते असामाजिक तत्वच आहेत, तेच बनवत आहेत, इकडे तिकडेचा निधी आणून चंदा करून ते लोक मंदिर बनवत आहेत. मंदिराला विरोध केलं याच्यासाठी करण्यात येत आहे की तो अनधिकृत आहे आणि त्याची आवश्यकता नाही आहे, दुसऱ्या बाजूला मंदिरच आहे. तरीसुद्धा त्या ठिकाणी मुजोरीने, जबरदस्तीने रात्रीच्या वेळेला इलेक्ट्रिक चोरी करून, म्हणजे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती, पाणी म्हणजे इलेक्ट्रिक चोरी करून, हे सगळं गोष्ट आहे. तहसीलदार मोनिका कांबळे यांनासुद्धा माहिती आहे, इवन इलेक्ट्रिक डिपार्टमेंटच्या लोकांना माहिती आहे, पोलीस स्टेशनला तक्रार झालेली आहे. तरीसुद्धा त्यांच्यावर त्या ठिकाणी आम्ही सांगितलं, त्यांना अर्ज केला की तुम्ही त्याच्यावर प्रतिबंध लावा, की त्या ठिकाणी बोर्ड लावा. तक्रार केली. त्याच्यानंतर त्यांनी काही केलं नाही. त्यांच्या अहवाल आला, मग त्यांनी सुधारित अहवाल बनवला. त्याच्यावरून आम्ही म्हटलं मग तुम्ही केस प्रकरण दाखल करा. जर तुम्हाला वाटत नाही आहे की हे खरं बोलत आहेत तर तुम्ही त्याची चौकशी करा. मग त्यांनी त्या ठिकाणी प्रकरण दाखल केले. तर पहिल्याच पेशीच्या दिवशी त्यांनी जेव्हा प्रकरण दाखल झाला म्हणून मंदिराचं बांधकाम बंद करण्यासाठी सांगितलं की तुम्ही मंदिराचं बांधकाम तोंडी पण दिलं आणि लेखी पण दिलं.
तरीसुद्धा मंदिराचं बांधकाम थांबलेलं नाही. 3/1/2025ला मंदिराचं बांधकाम बंद करण्यासाठी तहसीलदार मोनिका कांबळे यांनी सांगितलं, परंतु त्यांनी त्या ठिकाणी बोर्ड लावलेला नाही. जर ती विवादित जागा होती, शासनाची जागा होती, शासनाची साधनसंपत्ती होती, तर त्यांनी त्या ठिकाणी बोर्ड लावायला पाहिजे की ही शासनाची मालकी हक्काची जागा आहे, या ठिकाणी तुम्ही अनधिकृत बांधकाम करू नका किंवा अतिक्रमण करू नका. तसे त्यांनी केले नाही आणि त्याच्यामुळे तो बांधकाम सुरूच राहिला. त्यांच्या मनाई केल्याच्या नंतरही पोलीस कर्मचारी प्रजापती राणे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने त्या ठिकाणी 2 पोलीस कर्मचारी तिरुपती राणे त्यांच्या आदेशाने त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी आले. त्यांनी सांगितलं की तुम्ही हे जे बांधकाम करत आहात हे इलिगल आहे, तुम्ही कोणतेही नोंदणीकृत मंडळी नाही, नोंदणीकृत नाही आहात, तुमचा चॅरिटी कमिशनरमध्ये नोंदणी नाही आहे. जोपर्यंत नोंदणी होत नाही, जोपर्यंत तुम्ही जागेची मागणी करत नाही, जागा तुम्हाला मंजूर होत नाही, तोपर्यंत या ठिकाणी तुम्ही बांधकाम करू नका असं त्यांनी कायदेशीररित्या सांगितलं. तुम्हाला जागेची मंजुरी आल्याच्या नंतर ना हरकत ठराव घ्या ग्रामपंचायतकडून आणि नंतर तुम्ही बांधकाम करा असं सांगितलं. तरीसुद्धा त्यांनी मुजोरीने बांधकाम केला आणि बांधकाम केल्याच्या नंतरही बांधकाम केला आणि 7 तारखेला 7/1/2025ला म्हणजे दुसऱ्या PCमध्येच जेव्हा या सगळ्या गोष्टीत त्यांना तथ्य आढळून आलं, आम्ही काही पुरावे सादर केले, त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की आता हे बांधकाम जे आहे अनधिकृत आहे, याला पाडण्यात यावं. अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी दिनांक 7/1/2025ला म्हणजे पाडण्याचे आदेश झाले. तहसीलदार यांनी आदेश दिले, पण आदेश देऊनसुद्धा त्या ठिकाणी बोर्ड लागलेला नाही, म्हणजे बोर्ड लागला नाही. त्याच्यामुळे तेव्हाच त्या मंदिराची स्लॅब व्हायला होती. मग आदेश दिल्याच्या नंतरही मंदिराची स्लॅब झाली, पाडण्याचा आदेश दिल्याच्या नंतर, आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी मूर्ती स्थापन झाली, पूजा अर्चना सुरू झाली. तरी आम्ही तक्रार केली, निवेदन दिलं की या मूर्तीची स्थापना तुम्ही दुसरा जो मंदिर बाजूलाच आहे त्या ठिकाणी मूर्ती तुम्ही स्थापन करा आणि हा जो अनधिकृत बांधकाम आहे याला पाडा. तरीसुद्धा त्यांच्या स्वतःच्या आदेशाची अंमलबजावणी त्यांनी केली नाही. त्याच्यामुळे आम्ही मुख्यमंत्री साहेब यांना तक्रार दिली आहे. माननीय तहसीलदार मोनिका कांबळे यांची म्हणजे बेजबाबदारीपणाने त्यांनी जे व्यवहार केला, जाणीवपूर्वक त्यांनी बेजबाबदारी केली आणि आपल्या कर्तव्यात कसूर केली, म्हणून त्यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर जे नियमात असेल ते कारवाई करण्यात यावी. कारण स्वतःचे आदेश जेव्हा एखादा तालुका दंडाधिकारी देतो आणि तोच पालन करत नाही, तर मग आता जनतेने न्याय कुठे मागावा? याने म्हणजे न्याय होईल कुठे? फक्त कागदावर होईल आणि तो कागद फाडून फेकून दिला जाईल, तर मग न्याय मिळेल तरी कुणाला? त्याच्यासाठी आमची ही मागणी आहे की जे तहसीलदार मोनिका कांबळे आणि त्यांनी पूर्ण सर्वस्वी सोपवून दिलेलं आहे ग्रामपंचायतवर. ग्रामपंचायतमध्ये त्यांची जबाबदारी नाही आहे. ग्रामपंचायत अधिनियम 1958 अंतर्गत जर ग्रामपंचायतची जागा असेल किंवा ग्रामपंचायत अधीनस्थ असेल, ग्रामपंचायतला हस्तांतरण केलं असेल तर ते पाडतील. त्यांना हस्तांतरण केलं नाही, फक्त ग्रामपंचायतच्या हद्दीत आहे. 53 मध्ये पाडू शकतात ते, परंतु कलम 53मध्ये ते अनधिकृत निष्कासित करू शकतात. परंतु असं आहे की त्याला परवानगी कुणाची लागेल? ज्या डिपार्टमेंटची ती जागा आहे त्याची, महसूल विभागाची जागा आहे. तर 7/12वर नोंद आहे, शासकीय महसूल विभाग. ग्रामपंचायत फक्त देखरेखीखाली आहे. देखरेखीखाली असणे म्हणजे त्याची विल्हेवाट ग्रामपंचायत लावू शकत नाही. ग्रामपंचायत जर त्यांची विल्हेवाट लावायची आहे तर तो का करेल? त्यांची परवानगी रीतसर त्या विभागाकडून घेईल. त्यांच्या विभागाचे आता सगळ्यात मोठे प्रमुख आपल्या जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकाऱ्यांची परवानगी लागेल आणि मंदिरासाठी जागा जर असेल तर गृह विभागाची परवानगी असते. 7/12 आहे का? 7/12 आहे, सगळंच आहे. आणि त्या 7/12वरच केस झाला, त्याचा आदेश पण झालेला आहे. आदेश असेल तुमच्याकडे? आदेश त्याचा पाडण्याचा आदेश झालेला आहे. तहसीलदारांवर कारवाई झाली पाहिजे. दुसरा मुद्दा आहे एक इच्छा, तहसीलदार आणि ग्रामसेवक जवरी यांनी कोणतीही मंजुरी नसताना त्यांना नाहरकत ठराव ग्रामसभेचा ठराव दिला आणि त्यांनी ग्रामसभेचा ठराव मिळाला म्हणून मुजोरीने त्यांनी काय केलं? मंदिर बांधून टाकलं. त्यांना असं वाटलं की ग्रामपंचायतीने ठराव दिला, पण ग्रामपंचायतनी ठराव देताना
कायदेशीर बाबी त्यांनी पडताळून पाहिले पाहिजे होतं. त्याच्यात ग्रामविकास अधिकारी हा त्याच्या ग्रामसभेच्या सचिव असतो आणि जेव्हा सरपंचांनाही माहिती आहे की ते अध्यक्ष आहेत, त्यांना जेव्हा कायदेशीर बाबी समजल्या नव्हत्या तर ग्रामसेवकाचं काम होतं की त्यांनी त्यांना सांगायला पाहिजे होतं की हा अनधिकृत आपण आपल्याला देता येत नाही. त्याच्यामध्ये असं झालं, ठराव आहे ग्रामपंचायतच्या आणि नाहरकत प्रमाणपत्र आहे फक्त सरपंचाच्या. असं होत नाही. नाहरकत प्रमाणपत्र ग्रामसभेच्या ठरावानुसार देण्यात आलेलं नाही, तर फक्त सरपंचाने दिलं आणि ठराव घेतला ग्रामपंचायतने. याच्यामध्ये जे सर्वस्वी लोक आहेत, जबाबदार व्यक्ती आहेत, हा आदेश आहे बांधकाम बंद करण्याचा 3/1चा आणि 3/1चा हा आदेश आहे आणि त्याच्यानंतर 7/1चा हा बांधकाम पाडण्याचा आदेश आहे. आता हे जर शासनाच्या अधीनस्थ असलेले कर्मचारी अधिकारी जर स्वतःच्याच आदेशाचे पालन करत नसतील तर जनतेने कुठे जावं. मी प्रेस नोटमध्ये सगळ्या गोष्टी त्याच्यात लिहून पण दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये शेवटच्या जे आहेत तहसीलदार मोनिका कांबळे यांनी 3/1ला जे आदेश दिलं बांधकाम आणि 7/1ला अवैध पाडण्याचे दिले आहेत, परंतु आपल्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी. त्याच्यानंतर याला जबाबदार सरपंच आणि त्या सरपंच जवरीमध्ये ग्रामपंचायत जवरीमध्ये एकूण 4 ते 5 ग्रामपंचायत सदस्य आहेत जे अनधिकृतपणे अतिक्रमण केलेले आहेत. ग्रामपंचायत अधिनियम 1958 14 ज मध्ये ते कारवाईस पात्र आहेत आणि ग्रामपंचायत चे सरपंच यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्यांनी नाहरकत प्रमाणपत्र दिलं म्हणजे 39 मध्ये ग्रामपंचायत अधिनियम कलम 39 मध्ये ते कारवाईस पात्र आहेत. म्हणून आम्ही तक्रार यांची माननीय कलेक्टर साहेबांना केली 30/1/2025 रोजी, परंतु ते देऊनसुद्धा अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही आणि त्यांच्यावर कोणतीच कडक कारवाई झालेली नाही. त्यांच्या पदाच्या संदर्भात 14 ज मध्ये 39 मध्ये सुद्धा काही कारवाई झाली नाही. जेव्हा आम्ही तिथे माहिती घेतली तर एक तिथले माननीय चौरे साहेब आहेत, त्याचे लीगल ॲडवायझर आहेत माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाचे लीगल ॲडवायझर. त्यांना मी जाऊन भेटलो. त्यांना जर मी प्रश्न केला की एखादा गरीब व्यक्ती असेल, जर आम्ही माननीय जिल्हा दंडाधिकाऱ्यांना तक्रार केलेली आहे, एखादा गरीब व्यक्ती असेल त्याला प्रकरण दाखल करायचं असेल तर जेव्हा त्यांनी तक्रार केली आहे रीतसर तर डिपार्टमेंटनी का करून घेऊ नये. जेव्हा शासनच काम करत आहे, शासनालाच तक्रार गेलेली आहे, तर त्याला एक बाहेरून प्रायव्हेट वकील लावून पैसे खर्च करून त्या ठिकाणी कोर्ट प्रकरण दाखल करण्याची का गरज आहे. मी त्यांना विचारलं तर हो, तहसीलदार मोनिका कांबळे, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत बॉडी आणि तंटामुक्ती अध्यक्ष तिथले आणि तिथले पोलीस पाटील, कारण या सगळ्यांच्या देखरेखीखाली ते अनधिकृत बांधकाम झालं. सगळ्यांना वारंवार सूचना देण्यात आली. हो, कारवाई होत नाही. न्यायालयात याच्यासाठी बघा जेव्हा आम्ही तक्रार केली आहे, जेव्हा जिल्हा दंडाधिकारी आहेत ते जिल्हा दंडाधिकाऱ्यांना ते म्हणजे पदावरून काढण्याचा अधिकार आहे त्यांना. हो, म्हणण्यानुसार जिल्हाधिकारी कारवाई करत नाही, तहसीलदार कारवाई करत नाही, एसडीओ कारवाई करत नाही तुमच्या पत्रावर. हो, बरोबर. हो, तरी तुम्ही त्यांचीच कशाला वाट पाहता. तुम्ही स्वतंत्र न्यायालयात जाऊ शकता. स्वतंत्र बघा न्यायालयात गेलो असतो, परंतु जे व्यक्ती आहेत जे तक्रार करते आहेत ते पण म्हणजे आर्थिक स्थिती त्यांची कमकुवत आहे, गरीब आहेत आणि जेव्हा तरतूद आपल्या शासनात तुम्ही मदत करताय ना समाज. हो, मला रीतसर त्यांनी लिहून दिलेलं आहे, तक्रार केलेली आहे माझ्याकडे यांचे प्रकरण आले तर मी त्यांना मदत करत आहे की तुम्ही जेव्हा एवढे जे प्रश्न आहेत आणि सेन्सिटिव्ह प्रश्न आहेत, आता एक बघा जेव्हा तरतूद आहे शासनाकडे तर त्या गरीब माणसाला का वारंवार कोर्ट कचेरीत लढावं लागेल का. बरोबर.
तक्रार बेदखल केलेली आहे, साफ स्पष्ट आहे. बेदखल केलेली नाही, काही केलेलं नाही, म्हणजे प्रशासन निष्क्रिय आहे. बघा बेदखल केली, परंतु का बेदखल करावं त्यांनी, कशासाठी मग इथं शासन प्रशासनात बसलेले आहेत. मग तुम्ही विभागीय आयुक्ताकडे का नाही गेले? आता पण इथं विभागीय आयुक्ताला पण दिला आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना पण दिलं आहे. त्यांच्याकडे सगळे हे प्रलंबित आहे, पेंडिंग आहे दीर्घ काळापासून, म्हणजे त्यांच्या मुजोरीपणामुळे पेंडिंग आहे. पेंडिंग आहे, त्यामुळे तुम्हाला न्यायालयात जावं लागतं. आता न्यायालयात जाणे की नाही जाणे हा म्हणजे आपला ऐच्छिक विषय आहे, परंतु यांनी नाही का, यांनी करायला पाहिजे. जर प्रत्येक व्यक्ती न्यायालयातच गेला. तुमच्यानुसार त्यांची तक्रार आहे, जिल्हाधिकारी तहसीलदार कारवाई करत नाही, हा मुख्य मुद्दा आहे. हो हो. पुढचा विषय घ्या. पुढचा विषय आहे गंगाझरी, ग्रामपंचायत गंगाझरीमध्ये शासकीय कामामध्ये 60 मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. त्या अतिक्रमण आहे, अवैध अतिक्रमण म्हणजे शासकीय जागेवर, त्या शासकीय जागेवर अतिक्रमण आहे. आता याच्यामध्ये कसं असते की जे ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतची बॉडीमध्ये कोणाचं पटत नसेल. या ठिकाणी पण तोच मुद्दा होता की अनंतरामजी पाठोडे सोबत पटत नाही, म्हणून एका ग्रामपंचायत सदस्यांनी हा सगळा कट रचला की यांच्या शेतीच्या समोर मंदिर बनवायचं. आपसी वैमनस्यातून ह्याही विषयामध्ये आपसी वैमनस्यातून एका व्यक्तीला त्रास द्यायचा, त्याचं अतिक्रमण पाळायचं, परंतु या ठिकाणी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवका म्हणजे सरपंचाचंच अतिक्रमण आहे आणि कारवाई फक्त एका व्यक्तीवर. त्याच्या हो, त्याच्या माझे अतिक्रमणचे सगळे कागदपत्र आहेत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी मी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली, त्यांची माहिती त्यांनी दिलेली नाही आणि ग्रामसेवक जे आहेत, जनमाहिती अधिकारी गैरहजर होते, तर त्यांनी गैरहजरचा कोणताही अर्ज दिला नाही. म्हणजे शासन प्रशासनाचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना असं वाटते की आम्ही ज्या पद्धतीने चालू, म्हणजे एक पोट भरण्याचा धंदा आहे त्यांच्या, की आपला उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी करतात, परंतु त्यांनी उदरनिर्वाह करून राहिले फक्त नोकरी करून. त्यांनी तिथे मला माहिती दिली नाही. आता माहिती दिली नाही म्हणून माहिती दिली नाही त्यांनी, तर मला 7(1) अंतर्गत ते त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर महाराष्ट्र सेवा शिस्त अपील 1989 त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हायला पाहिजे. कलम 7(1) मध्ये शिस्तभंगाची कारवाई व्हायला पाहिजे, तर झालेली नाही अजूनपर्यंत. मला त्यांनी अपील करण्यासाठी भाग पाडलं, मी अपील केली, अपीलमध्ये ते गैरहजर राहिल्याचा त्यांनी अर्ज पण दिला नाही आणि आजपर्यंत 5व्या महिन्यापासून आजपर्यंत मला कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नाही. सरपंचाचं अतिक्रमण आहे, तक्रार तुम्ही जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला हो, ते त्या ठिकाणी प्रकरण पण लागलेलं आहे, प्रकरण सुरू आहे. हो, निर्णय पंचायत विभागाला घ्यायचे अधिकार आहेत ना, व्हिडिओला नाही आहे. जिल्हाधिकारी घेतील. अतिक्रमणाचं जे काही केस असेल त्याच्यावर कारवाई करायची. केस पण लागलेला आहे. व्हिडिओचा याच्यात काय रोल होईल? व्हिडिओ कारवाई नाही, व्हिडिओचा रोल हा आहे की अपिली अधिकारी व्हिडिओ आहेत, त्यांनी मला तुमचा विषय तुम्ही सगळे मिक्स करून टाकले. तुमची माहिती नाही दिली म्हणून तुम्ही तो विषय माहितीच्याबद्दल आहे. कारण बघा, त्यांनी जे अतिक्रमणात जे त्रास दिला होता, समस्या होती, त्या संदर्भाने माहितीचा अधिकार लावला. त्या माहितीच्या अधिकारात राज्य माहिती आयुक्ताकडे अपील करू शकता ना. नाही, ते तर बघा हे गोष्ट इथे थांबली पाहिजे. कारण मी सांगतो तुम्हाला, कोणताही एखादा साधारण व्यक्ती आहे, त्याला काही गरज नाही आहे की माहितीचे अधिकारच लावा, परंतु लावण्यासाठी भाग पडले जाते, कारण त्यांना माहिती दिली जात नाही. ते तर दिली जात नाही, त्याच्यानंतर अपील करण्यासाठी भाग पडले जाते. ही शोकांतिक आहे. आणि माहिती अधिकारामध्ये 3-3 वर्ष पेंडिंग राहतात, 4-4 वर्ष पेंडिंग राहतात. मग माहितीच्या अधिकारामध्ये त्या पीडित व्यक्तीला न्याय त्वरित पाहिजे आहे आणि तुम्ही माहिती देत नाही आहात आणि माहितीच्या आधारावरच तर त्याला न्याय मिळेल. माहितीच्या आधारावर तो लढू शकते. आणि तुम्हाला जर माहिती द्यायची नाही आहे, तर मग माहितीचा अधिकार कायदा कशासाठी? जर तुम्हाला अशी तर तुम्ही माहिती देत नाही. आरोपच केलेला आहे मी त्यांच्यावर. कुठे लिहिलं आहे? हो. एक नाही, त्या विषयावर पण मी येतो. हे बघा, आपण या ठिकाणी शासनाची बाजू घ्यायला नाही, तर एक महत्त्वाचं असं आहे की त्यांनी जे केलेले कारनामे आहेत ते उघड करायचे आहेत आम्हाला. आता एक काम बघा की हा तो आमचा संशय आहे, आम्ही असं एक्झॅक्टली म्हणतो का? कारण एक गोष्ट बघा
तुम्हीच भ्रष्टाचार करता, तुम्ही भ्रष्टाचाराला शय देता, तुम्हीच लोक त्यांच्या पार्सलिटी करता, तर याचा अर्थ काय निघतो? किंवा खोटे अहवाल बनवता, खोटे अहवाल बनवून लोकांची दिशाभूल करता. तर खोटे अहवाल कशासाठी बनवले जातात? एका कर्मचाऱ्याची मी तक्रार केली तर दुसरा एक कर्मचारी, त्याच्या वरिष्ठ कर्मचारी त्याची अहवाल खोटा बनवतो आणि वरिष्ठांना सादर करतो. तर वरिष्ठांना सादर करण्यासाठी त्यांनी का फुकटमध्येच तर केलं नसेल? वाचवण्याचा काय अर्थ आहे त्याला? मग पुराव्याशी तुम्ही हे द्या ना. नाही हे हे कसं तुमच्या याच्यावर एक एक काम मी बघतो, एक काम मी आरोप घेतलेले आहेत, मी आरोप केलेला आहे, संशय घेतलेला आहे. मी हे म्हणत नाही की त्यांनी घेतलेला आहे, पण यांनी का म्हणून केलेला आहे की माहितीच्या अधिकाराची जाणीव कर्मचाऱ्यांना नाही आहे. त्याचसाठी लोकांना मूर्ख बनवतात, पायपीट करायला लावतात, पेरा टाकावं लागतात. नाही ते तर ते पण सांगितलं मी. आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आरोप दुसऱ्या याच्यामध्ये आहे की जो दोषी जनमाहिती अधिकारी मोहोळकर आहे त्यांच्यावर काय झालं पाहिजे? शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे. आणि सेवा व शिस्त अपील, नागरिक सेवा शिस्त अपील अंतर्गतही कारवाई झाली पाहिजे. आणि ग्रामपंचायत आता माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये कलम 7(1) अंतर्गत सुद्धा शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे. त्याच्यानंतर जो विषय आहे आता खंडविकास अधिकारीच्या याच्यात रोल आहे ग्रामपंचायत गंगाझेरीच्या संदर्भात. तर त्यांनी जेव्हा अपील घेताना जे नियम कायदे आहेत, नियम कायद्याच्या अंतर्गत अपील घेत नाहीत, कोणालाही सांगून देतात, एक चिल्लर व्यक्तींना सांगून देतात की तुम्ही अपील घेऊन टाका. माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये असा आहे की जन अपिली अधिकारी आहे, जे श्रेणी 1च्या कर्मचारी पाहिजे आणि अपील घेणारा त्यांच्या अधीनस्थ कर्मचारी पाहिजे. तो घेते एक विस्तार अधिकारी. आणि आमची तर बऱ्याचशा प्रकरणात तक्रार लोकायुक्ताकडे पण आहे आणि माहिती आयोगाकडे पण आहेत, भरपूर पेंडिंग आहेत. आणि या जिल्ह्यामध्ये शोकांतिका अशी आहे की माननीय जिल्हाधिकारी साहेबांना हे माहीत नाही आहे की ते या जिल्ह्याचे नोडल ऑफिसर आहेत म्हणून. मला माहिती करावं लागेल म्हणतात ते. त्यांना त्यांच्यासमोर आम्ही जातो तेव्हा हे सांगतात की मला माहिती करावं लागेल की मी आता जनमाहिती अधिकारी आहे की नाही आहे. त्यांचे प्रूफ सहित आहेत. माझ्या संघटनेचे 3-4 कर्मचारी आम्ही गेलो, मला माहिती नाही म्हणतात की मी जनमाहिती अधिकारी आहे. जर त्यांना माहिती नसेल, ते नोडल ऑफिसर आहेत, जिल्ह्याचे प्रमुख आहेत, तर मग बाकी कर्मचाऱ्याची अवस्था कशी आहे, कशी राहणार आहे? आता तक्रार जे प्रेस नोट करिता खालील मुद्दे याच्यावर पहिलं याच्यामध्ये असं आहे की शासनाचे जे अधिकारी आहेत, उपविभागीय अधिकारी तिरोडा पूजा गायकवाड आणि प्रज्ञा भोकरे तहसीलदार गोरेगाव यांची तक्रार केलेली आहे आम्ही की त्यांनी शासनाच्या कोट्यवधीचा महसूल बुडवलेला आहे. त्यांची तक्रार माननीय मुख्यमंत्र्यांना पण गेलेली आहे. त्यांचे अहवाल देण्यासाठी ते टाळाटाळ करत आहेत. मलाच नाही तर माननीय जिल्हाधिकारी यांना हे देत नाही ते लोक, तर मग कुणाला देणार आहेत? म्हणजे माननीय उपजिल्हाधिकारी यांना सुद्धा त्यांना रिमाइंड करावं लागते की मला तुम्ही द्या, मी तुम्हाला पाठवलं होतं, मला द्या. त्यांना फॉलोअप घ्यावं लागते. तर सर्वसाधारण आदमी कमीत कमी 6,90,00,000 रुपयाचा महसूल आहे, छोटा मोठा नाही आहे. हो, सगळे पुरावे आहेत. सगळ्या पुरवण्यासून निश्चित सगळं काही जमा आम्ही हे केलेलं आहे. माननीय कलेक्टर साहेबांच्याकडे, माननीय बेहरे साहेब म्हणजे निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार आहे. तक्रार पण मी देतो सगळंच देतो मी. आहे सगळंच दाखवतो मी तक्रार पण केलेली आहे. इवन मुख्यमंत्र्यांना पण तक्रार केलेली आहे. आणि त्याच्यावर अजूनपर्यंत कारवाई झाली नाही. ती तक्रार अजूनही पेंडिंग आहे. ते कविता गायकवाड कविता गायकवाड पण आहेत देवरीचे उपविभागीय अधिकारी. त्यांनी बनवाबनवीचे कारण देऊन अजूनपर्यंत एकतर जवरीचा हा प्रकरण पण थांबवलेला आहे आणि त्याच्या पण प्रकरण थांबवलेलं आहे. कुठला? गोरेगाव आणि नाही, गंगाझेरीचा तर प्रकरण वेगळं आहे. तर हे मुद्दे आहेत जे तुमच्याकडे मी दिलेले आहेत. आता त्याच्यानंतर जो शेवटचा हे आहे बघा, हा 1-2 मुद्दे आहेत. 5 शेवटचा पेज जो आहे
गोंदिया जिल्ह्यात शासनाच्या योजनाच्या निधीचा गैरवापर हो जी बघा कसं आहे निधीचा गैरवापर कसा होतो ठीक आहे कसं आहे सगळे मिक्स काय हो देतो ना मी सही देतो काही प्रॉब्लेम नियमित